चॅनेल तर मूग डाळ आणि तांदूळ भिजून घेतल्या होत्या. तर मस्त वाटून घेतलेले सकाळी मी भिजवून ठेवलेली होती. तर कामावरून आल्यानंतर मग छान स्वच्छ धुतलेले. परत सकाळी पण भिजवताना मी धुवून ठेवले होते 3-4 पाण्याने आणि परत आता संध्याकाळी आले की परत 2 पाण्याने धुवून घेतले स्वच्छ. मग आता मी वाटून घेतलेले छान मस्त पीठ. हे बघा तांदूळ आणि मुगाची डाळ उडद डाळ वाटून घेतलेले. तर मुलांना खूप आवडतात इडली म्हणजे सांबार बोलले की खूप आवडतात. म्हणून मी आज संध्याकाळ सगळं वाटून तयारी करून ठेवायला लागले. सकाळी उठले की पटकन अंघोळ केलं की पटकन स्वयंपाक बनवायला रेडी होतील म्हणून. तर कशी वाटलं मी पुन्हा तुम्हाला दाखवते. कुठलं भाजी चटणी आणि सांबार बनवते. छान मस्त दुधी भोपळा त्याच्यात टाकून आणि डाळीची सांबार बनवते आणि खोबऱ्याची चटणी बनवते. मुलांना फार आवडतात खोबऱ्याची चटणी म्हणजे माझ्या हाताने. तर मी सकाळी उठले की मग लवकर उठून मग सगळ्या मुलांना डबा बनवणार आहे आणि मिस्टर पण लवकर कामाला जातात. मग मी सकाळी म्हणून आता सगळं रेडी करून ठेवायला लागले. तर माझे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर आवडले असलं तर लाईक आणि शेअर करा. तर मी सकाळी उठले की छान मस्त इडली बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवते आता पुढची ब्लॉगमध्ये. आता भेटूया. बाय बाय. यूट्यूब चॅनेल तर हे बघू शकते. मी तुम्हाला रात्री सांगितले होते इडली सांबार सकाळी बनवणार आहे म्हणून. छान पीठ भिजलेले खूप फुगलेले. हे बघू शकते खूप छान फुगलेले. मी आता ह्याच्यामधलंच इडलीचे डब्याला पण लावलेले. तर हे बघा इडलीची भांडी पण लावलेले मी कुकर गॅसवरती. हे बघू शकते. मी आता डाळ शिजवून घेतलेले आणि चटणी बनवून घेतलेले छान मस्त. तिथं आमची कामावर नारळाचं झाडावरनं 2 नारळ आणले होते आम्ही, त्याची चटणी बनवलेले. हे बघू शकते छान मस्त झालेले. खूप सुंदर चटणी झालेली. वास खूप छान येतात. हे बघू शकते मस्त झालेले. आणि ह्याला फोडणी द्यायची अजून बाकी आहे. तर इडली कसं वाटतात तर मी इडली पण बनवलेले आहे. कारण की मला माहिती होती बघा आता सकाळी मी तुम्हाला लाईट दिसत नाही आमच्या घरात. कारण की लाईट कधी जातात कधी येतात. म्हणून सकाळी रात्रीच वाटून घेतली होती पीठ. म्हणून मी आता सकाळी उठून मस्त बनवायला लागले. तर डाळ पण शिजून घेतलेली आहे आता मी कुकरला. तर इडली कशी बनवली आहे तुम्हाला मी दाखवते. अजून मग माझी इडली पण बनवायचं झालेलं आहे. तर हे बघा हे कढीपत्ता मी फोडणीला आणलेले. कारण की ते कढीपत्ता असेल तर खूप चविष्ट येतं. हे बघू शकते खूप सुंदर इडली झालेले. मोमो इडली झालेले. बघू शकते छान मऊ झालेली. कशी वाटली माझी इडली हे बघू शकते. मस्त झालेले. छान फुगलेलं पण आहे आणि पीठ भिजलेले. हे बघू शकते एवढे छान इडली बनवलेले. तर अजून बाकी आहे बनवायची. अजून बनवायचे. तर एवढं पीठ अजून राहिलेले आहे. तर मी अजून बनवणार आहे. मुलांना आवडतात. मला डब्याला पण येते म्हणतात की म्हणून मी आता अजून बनवणार आहे. आता मी डाळ शिजून घेतलेलं आहे कुकरमध्ये. मस्त दुधी भोपळा वगैरे टाकून हिंग हळद कोथिंबीर टाकून आणि मस्त आता मी फोडणी देणार आहे. आणि मस्त फोडणी देऊन चटणीला पण फोडणी देणार आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की मी तुम्हाला रात्री बोलले होते बनवणार आहे सकाळी उठून नाश्त्याला. तर म्हणून मी आज बनवायला लागले. कारण की विकत घ्यायला मुलांना काही पोट भरत नाही. म्हणून मी आज सकाळी घरीच भिजवून मग रात्री वाटून घेतलेले. कारण की मुलांना पण खूप खातात आणि पोट भरून खाऊ वाटतात. आणि विकत घेतलेलं काही परवडत नाही. तर 20-25 रुपये 30 रुपये प्लेट इडलीची रेट आहे. म्हणून एका मुलांना 30 रुपये एका मुलांना 30 रुपये म्हणजे किती झालं 90 रुपये झाले. 90 रुपयामध्ये आपण अर्धा किलो तांदूळ 1 किलो तांदूळ रासांचं भिजवलं तर सगळ्या की घरातले लोक खातील. म्हणून मी हे विचार करून मी सकाळी सगळं छान मस्त धुवून स्वच्छ धुवून भिजून घेतली होती. कामाला गेले. कामावरनं आल्यानंतर 7-8 वाजता मी छान सगळं भिजलेली होती. तांदूळ आणि अख्खा मूग उडद डाळ आणि छान वाटून घेतलेले. आणि आता बनवणार आहे आणि छान आमटी करणार आहे. सांबार बनवणार आहे. हे बघू शकते छान भिजून घेतलेले. आता एकीकडे मी सांबारला फोडणी देणार आहे. तर माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. इडली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर
कशामध्ये फोडणी देणार, एका कढईमध्ये मी फोडणी देणार आहे आता, कारण की सांबार पण खूप छान होते माझ्या हाताने आणि पुरणपोळीचं आमटी पण खूप छान होतात आणि गावाकडचं ते पद्धतीनेच मी बनवते, इकडे पण खूप छान होतात. आणि आता एवढं इडली झाल्यानंतर पटापट तयार होते, तयार होऊन कामाला जाते. मुलांना पण तयारी करायची, अजून आंघोळीला त्यांना पाणी उतरायचे, आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे मी, तर मी पण आता आंघोळ करून घेतलेले आहे. तर आता छान छान मी मस्त इडली बनवत होत्या म्हणून मी 2 पाकळ्या लसूण सोलायला लागले सांबारसाठी. तर छान मस्त शिजून घेतल्यानंतर कामाला पण जावं लागते, माझी 5-6 कामं आहे ते पण करावं लागते. ते करून मग घरी यायला मला उशीर होतो, म्हणून मी मुलांना काय करते की कामं करून मग मुलांच्या शाळेला जाऊन मुलांना घेऊनच घरी येते, कारण की घरी यायला मला 6:30 तर वाजतात. मग ते आल्यानंतर मला खूप उशीर व्हायला लागला आता रील बनवायला. मग संध्याकाळ आल्यानंतर मी बनवते, कारण की एवढं सगळं बनवायला, ब्लॉग व्हिडिओ बनवायला तर वेळच भेटत नाही. जिथं जाते तिथं व्हिडिओ चालू करताना मग लोक म्हणतात तुम्ही कशाचे व्हिडिओ बनवते, म्हणून मी कुठे गेले की मग बनवत नाही आहे. कारण की असं नाही आहे म्हणजे बनवत नाही म्हणजे असं बिलकुल नाही बनवत असं नाही, म्हणजे जिथं अलाउड नाही तिथं मी नाही बनवत. म्हणून मी तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ एवढे जास्त नाही दाखवत, कारण की कुठं बाहेर पण मुलांना घेऊन पडता येत नाही मला पावसा पाण्यात, म्हणून मी कुठं जात नाही आहे. तर आता हळूहळू मी जायला सुरुवाती करणार आहे, कारण की मला पण खूप शाळामध्ये दमून आलेलं असतात, म्हणून त्यांना संध्याकाळ भूक लागलेलं असतात, म्हणून पटकन येऊन त्यांना काहीतर चहा नाश्ता वगैरे करून देते. संध्याकाळचं काय असेल ते, म्हणजे चपाती पोळी असेल तर चपाती पोळी आणि नसलं तर चहा बिस्किट वगैरे देते. मग ते खाल्ल्यानंतर त्या मुलं अभ्यासला बसतात, मग माझी मी स्वयंपाक चालू करायची, ब्लॉग व्हिडिओ बनवायची, असंच मी सुरुवाती करते. मग सगळं माझे घर पण गळायला लागले, तर त्याच्यात काही इच्छा होईना झाले मला सगळं ब्लॉग व्हिडिओ बनवायला. सगळं घरात मी कॅरी बॅग लावलेले, तर नवरा तर काही कामाचं नाही आहे, तर झोपलेलं असतात नुसतं तेवढं कमाई एवढंच बघते, त्या काही कामाचं नाही आहे, सगळं मला करावं लागते. त्यांना पण एकच काम करून दमून गेलेलं असतात, म्हणून मी आता छान छान सगळं स्वतःच मी बनवते, कारण की कोणी सांगावं लागत नाही. तर आता कशी वाटलं माझी व्हिडिओ, मी आमटी बनवते आणि इडली झाल्यानंतर चटणी तर बनवलेलं आहे अगोदर. तर आता तुम्हाला मी सगळं बनवल्यानंतर पुढच्या ब्लॉगमध्ये मी पुन्हा तुम्हाला दाखवते कसं कसं बनवलेलं आहे. हे बघा आता माझी लाईट आलेली आहे, तुम्हाला दिसलं असेल की किती उजळ झाले. आता तुम्हाला अंधारामध्ये दिसत होते सगळं, तर आता आले बघा. आमच्या घरात एक प्रार्थना पण चालू आहे, विशू प्रार्थना, आपला सतवर्ष वामन रोपायचं, तर तुम्हाला ऐकायला येत असेल बघा. तर म्हणून मी ते प्रार्थना हमेशा 24 घंटे लावलेलं असतात आमच्या घरी. तर मी सगळं उठून छान छान मस्त चांगलं करून सगळं इडली सांबार बनवत होत्या. लाईट गेली होत्या, म्हणून मला माहिती होती लाईट जाते, म्हणून मी पटकन चटणी वाटून घेतली होती मिक्सरला, कारण की खूप मला माहिती आहे 7ला 8ला लाईट जातो, म्हणून मी अगोदर काय केले होते, सगळं स्वच्छ भांडी घासून एकाकडनं इडली लावले आणि एकाकडे चटणी बनवलं, एकाकडे सांबारला डाळ शिजवायला ठेवले आणि सगळं छान पटापट करून घेतलं. मग असंच हळूहळू इडली पण बनवून घेत होत्या. आता इडली झालेले, मी आता काढणार आहे, पकड पण भेटणं झालं मला, कुठं ठेवलं का तर काही असं चहावर बनवताना मुलं पकड घ्यायचं माहिती आता कुठे ठेवले. तर मी आता बघा छान छान उतरून इडलीचं डबा काढणार आहे. हात पोळा लागले सगळे, तर आता काय करायचं, हे बघा छान मस्त झालेलं, खूप गरम वाटायला लागले, हे बघा मस्त, हे बघू शकते खूप सुंदर मस्त झालेलं आहे. हे बघा आता थोडंसं थंड झाल्यानंतर सगळं काढते मी चाकूने. तर एकाकडे मी आता थोडंसं पाणी टाकते, अजून दुसरं लावायचे मला,
फोडणी देणार आहे पहिला. तवर हे गार होते म्हणून ठेवणार आहे. खूप वेळा काय माहिती हॉलमध्ये मला काय तर चहा वगैरे करताना सगळं मुलं पकडी घेऊन तिकडं उतरून घेऊन जातात, तिथंच ठेवतात. मग काही पटकन हातात सापडत नाही. एकच पकड झालेला एक आणायची राहिलेली आहे. छान मस्त अजून एवढं पीठ राहिलेलं आहे. आता मी बनवणार आहे अजून एक तर थोडंसं उन्हाळ झालेलं आहे, काही खूप अडचण झालेले आहे, सगळं घर गळायला लागलं. तर काय आम्ही वॉटरप्रूफ करायचं राहिलेले तेवढे आज करू उद्या करू म्हणून असंच आम्ही दिवस ढकलत आलेले आहे. काही केलं नाही आहे म्हणून आता ते बनवणार पण साधे सिमेंट वापरलेले आहे घराला, म्हणून काही आपल्याला वेळच नव्हत्या राहायला. त्यांना सांगायचे छान काम करा म्हणून आम्ही निघून कामाला जायची. मग ते यायचंपर्यंत कशी पण ठेवून कामं करायची. म्हणून आम्ही विचारलं की बोलायचे हो छान केलेलं आहे म्हणून बोलायचं असं. म्हणून त्यामुळे पण सिमेंट साधं वापरल्यामुळे अख्खी छत गळून पाणी घेतं आतमध्ये. तर काही आता त्याला बोलता पण येत नाही. अगोदरच तो वॉटरप्रूफ करतो म्हणले होते, पण आमच्या घरात त्यांना म्हणलं की आम्ही वरचं पण घर बनवणार आहे. तर त्याच्यामुळे पण थोडंसं राहिले होते, पण काही वरचं घर बनवायचं झालं नाही. आम्हाला पैसे राहिलेच नाही ते आमच्याकडं, म्हणून ते तसंच राहिलेले. आम्ही दिवसभर कामाला जायची म्हणून काही पण बनवता आलं नाही. तर मे महिन्यामध्ये बनवून म्हणले तर पाऊस सुरुवाती झाली, तसंच आम्हाला वेळच नव्हत्या. थोडं आता बनवायला चालू करून पैसे राहिलेले आहे माझ्याकडे. जेवढे आपण कमवलेले पैसे पोटाला जातात. तर 3 लेकरांना सांभाळायचे म्हणून तर खूपच लागते, तुम्हाला माहिती असेल. तर आता मी छान तेल टाकणार. माझ्या हाताने आमटे खूप आवडतात आमच्या घरात, म्हणून माझं सांबार बनवायला चालू केलेलं. पाणी कमी टाकते जिरा मी टाकणार कढीपत्ता टाकणार. खूप कमी झाले सगळं घरात आता मी टाकणार लसूण चटणी घातलेला लसूण सुंदर वास सुंदर वास येतो. कोणाला माझी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर नक्की कमेंटमध्ये सांगा कुठे माझी व्हिडिओ पोहोचलेली तर कमेंटमध्ये सांगा. कारण की मला माहिती होणार की एवढ्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचलेले म्हणून. नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की फटाफट तयारी व्हायची, मला कामावर जायची. आज मला कामावरनं पण लवकर बोलवलेलं आहे झोपायला म्हणून मी आज लवकर घेतलेले सगळं स्वयंपाक पण बनवायचे म्हणून. तर
छान सांबार बनवलेले आता थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ पण टाकणार आहे. सगळं भांडी घासून घेतली. भांडी तर भरपूर होती, म्हणजे रात्री पण घासली नव्हत्या. रात्रीची सकाळची भांडी आता मी काढणार आहे. इथली काढली शकते, किती सुंदर झालेली बघा. छान मम्मी लवकर कर, मला खायचंय. थांबा बाबा, बनवायची आहे ते. गॅस आहे, 2च हात आहे माझे. बरोबर चाकू आहे कधी चाकू दे. चाकू खायचं चमच्याने काढणार. ए गप्पा मारू नका. आणू मी अभ्यास करते. पण चाकून छान आहे. गप्पा मारला तर फटके लागेल मी आता. गार झाले का चिपकलेलं असतं, थोडंसं गरम असतानाच काढायचं असतं. थोडंसं सांबार बनवतो ते पण निघत असं प्रॉब्लेम नाही. अजून हे कोमट आहे. आज खूप इडली बनवलेली आहे ನಾ ಬಂದಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮೈ ಹೀ ತೊಳಿತೀನ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪಗ ನೀನು ಎಲ್ಲರೂ ಕಲ್ತೆ ನೋಡ್ನಿ ಏನು ನೋಡ್ರಿ ಮತ್ತೆ ನೀವು ಹೊಸ ಮಂದಿ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಿರೋ ನಾ ಹೇಳ್ತಾ इतकी मुलं सतवतात ना सकाळी काय कच्ची नाही काय नाही मस्त फुल सोडा पण टाकलेले नाही कारण की सोडा टाकले की मुलांना लगेच 2 इडल्या खाल्ल्या की पोट भरून जातो आणि ॲसिडिटी वाढतात. मी सोडा अजिबात वापरत नाही. असं कशाला गरज खूपच असेल तरच मी वापरते, नाही वापरत. मी हिला इडलीला अजिबात म्हणजे मऊ होण्यासाठी फुगण्यासाठी मी अजिबात सोडा नाही वापरत. कारण की सोडा वापरलं की तोंड धरून जातो म्हणजे भूक सगळं वाया जातो आपलं. म्हणून मी सोडा नाही वापरला. अगं तनु थांब की झाकून ठेवते पाणी तो तर झाक. दुसऱ्या बाजूला गरम गरमच काढणार. मुलांना पण लवकर जायचंय काय तर त्यांचे शाळेचे सर त्यांना बॅग आणि वया देणार आहे त्यांना की खूप लांब नाही येतात म्हणून. आणि दुसऱ्या गोष्टी की बालवाडीपासून आमची मुलं त्या शाळेत आहेत. आता 1ली 2री LKG UKG पासून माझी मुलं त्या शाळेत आहेत म्हणून पण त्यांना खूप आनंद वाटलेला. म्हणून आता कुणी शाळेत चेंज केलेले भाड्याने जे राहतात तर आम्ही आमची पोरं तिथंच आहे. आम्हाला पण इकडे विकास विद्यालयाला टाकायची होती पण आमची मुलं म्हणले मम्मी आम्हाला 8वी 9वीपर्यंत म्हणजे इतकं शिकायचे पण मी पण म्हणलं की तिथं छान मुलांना मी टाकलेले तिथे. तर कशी वाटलं माझी व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला कळतील तुम्हाला कशी वाटली. आता पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. रेसिपीमध्ये भेटूया. आता उद्या बनवू काय तर म्हणजे अजून झाल्यानंतर एकदम परत चिकन बिर्याणी बनवणार आहे.
कारण की वेळ नाही आणि तेवढं बनवायला खूप आता कांदा टमाटर पण किती महाग होत आहे. काय खायचं काय सोडलं नाही लोक खायचं असं नाही तरी पण खूप महाग झालेलं आहे. आणि कोथिंबीर तर 100 रुपये गड्डी 60 रुपये गड्डी 40 रुपये गड्डी असं झालंय. नीट कोथिंबीर पण भेटत नाही म्हणून मी काही एवढा असा विचार करणं झाले जास्त. 10 रुपयाला 2 काड्या भेटतात फक्त. तर काल आमची तिकडे पोरांच्या शाळेची 10 रुपये गड्डी पोरांची म्हणजे थोडंसं चांगलीच आहे तुम्ही दाखवते. आणि छान निवडून निवडून ठेवलेली हे बघा. हे बघा अशी कोथिंबीर आहे छान गावरांचे हे 10 रुपये गड्डी भेटलेले आहे तिकडे म्हणजे खूप जास्त होती मी वापरलेली आता सगळं. तर इथं दुकानमध्ये 2च काड्या देतात म्हणून काही आपल्याला हे होत नाही. मी वडा बनवायचे म्हणून मी आणलेले 2 गावगाडे तर वडाच राहिले माझ्या हातातून पडले कारण की खूपच गार झाले होते ना म्हणून थोडं चिटकलेलं आहे. छान आता इतकेपर्यंत मी काढलेले इडली एकी पण चिटकले नव्हते कारण की तो गार झाला तसं हे नाही चिटकले खूप सुंदर झालेले बघू शकता. तिथलं तिथलं खाली थोडंसं हे झालेलं चिटकून राहिलेलं खूप सुंदर झालं. थोडंसं लाल तिखट टाकते सांबार. घरकुल मसाला आणलेला घरकुल मसाला पण आणलेला उशीरने उठले आणि आता चहा टाकायला कधीपासून त्यांना म्हणाले आणि हे बघा काळा मसाला बघितलं बघू शकते मस्त तरी सुटलेलं आहे. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.